राज ठाकरेंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिलेल्या इशाऱ्यावर संजय राऊतांनी आता उत्तर दिलंय। राज ठाकरेंना धमकी द्यायचीच असेल तर दिल्लीतल्या अहमद शाह अब्दालीला द्यावी असं राऊत म्हणतायत। राज ठाकरेंच्या इशाऱ्याच्या भाषेचा रोहित पवारांनी सुद्धा समाचार घेतलाय। आज माझ्या दौऱ्यामध्ये या लोकांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले। उद्या जर माझं मोहळ उठलं ना, त्यांना निवडणुकीला एकही सभा पण घेता येणार नाही। राज ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिलेल्या इशाऱ्यावरून संजय राऊतांनी राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलंय। राज ठाकरेंना धमकी द्यायचीच असेल तर दिल्लीच्या अहमद शाह अब्दालीला द्यावी असं आव्हान संजय राऊतांनी दिलंय। एक ईडी नोटीस आल्यानं घाबरून गेल्याचा आरोपही संजय राऊतांनी केलाय। तुम्ही जर आम्हाला धमक्या देताय ना, बघून घेऊ वगैरे, द्या ना अहमद शाह अब्दालीला। मराठी अस्मिता पायाखाली तुडवतोय। हिम्मत असेल तर महाराष्ट्र लुटणाऱ्या अहमद शाह अब्दाली आणि त्याच्या सुपारी गँगला आव्हान द्यायची भाषा करा। हिम्मत असेल तर तिकडे शेपट्या घालता, ठीक आहे, बघून घेऊ आम्ही, वडा मैदान लांब नाही। राज ठाकरे यांच्यावर रोहित पवार यांनीही टीका केली आहे। पूर्वी आपण राज ठाकरेंचे फॅन होतो, पण आता राज ठाकरे दिल्लीस्परांच्या आदेशानं काम करू लागल्याचा टोला रोहित पवारांनी लगावलाय। दिल्लीतून आदेश आले, गुजरातवरनं आदेश आले आणि दुर्दैव असं की राज ठाकरे साहेबांचा मी फॅन होतो, पण आता दिल्लीचे आदेश ते ऐकायला लागलेले आहेत। लोकसभेला काय झालं हे सगळ्यांनी बघितलं। आता फक्त एकच पर्याय महायुतीकडे राहिलेला आहे की मतं विभागली गेली पाहिजे। राज ठाकरेंनी शिवसेनेला थेट शिंगावर घेऊन संघर्षाची चुणूक दाखवून दिली होती। राज ठाकरेंसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाही आता संघर्ष नको आहे, पण तोपर्यंत आता दोन्ही पक्ष एकमेकांना इशारे देत बेटकुळ्या दाखवतच राहणार हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।